लोकांचं मॅन्डेट, लोकांचा विश्वास, लोकांच्या भावना सगळं पायदळी तुडवून ज्या पद्धतीने केलं गेलं, पण या सगळ्यातनं मला फडणवीसांना पुन्हा एकदा हे आवर्जून मी फडणवीसांना सांगितलं पाहिजे की फडणवीसजी, तुमच्या प्रचंड सत्ताकांक्षा होत्या, पण आता जे काही झालं त्यानंतर महाराष्ट्रातला मराठी माणूस पुढची 20 वर्ष तरी पंतप्रधान होत नसतो. कारण तुम्हाला अडवण्यासाठीचा जो स्पीड ब्रेकर आहे तो दिल्ली ते नागपूर वाया दरे जबरदस्तपणे टाकलेला आहे. हा स्पीड ब्रेकर शिंदे सेना ज्यांनी जन्माला घातली आणि शिंदे सेनेची सरोगेट मदर म्हणून तुमच्याच पक्षाचे नेते जे दिल्लीत वावरतात त्यांनी टाकलेला आहे. फडणवीसजी, तुम्ही जो भस्मासूर तुमच्या मुख्यमंत्री पदासाठी जन्माला घातला होता तो भस्मासूर आता तुमच्या डोक्यावर हात ठेवेल इतका बळकट झालेला आहे. त्याची काळजी तुम्ही करा, कारण मेलेलं कोंबडं आगीला भीत नाही, असेही आम्ही एकदा होरपळून निघालेलो आहोत आणि सत्तेशिवाय राहायचं ठरवलं. फिनिक्स पक्षासारखे आम्ही शून्यातून पुन्हा उभे राहिलो, राखेतनं उभे राहत आम्ही 20 आमदार, 9 खासदार, पालिकेचे 65 नगरसेवक, 3 महापौर, विधान परिषदेमध्ये नार्वेकर असतील, अभ्यंकर असतील, हे निवडून दिले. ज्या संभाजीनगरला सगळं शून्य झालं होतं, ज्या संभाजीनगरमध्ये महापालिका, जिल्हा परिषद सगळं शून्य झालं, तरी सुद्धा आम्ही पुन्हा दानवेंना सुद्धा विधान परिषद दिली. हे पक्षाने केलेलं आहे, ही पक्षाची ताकद आहे. नाही, हे काय असतं ना, माझ्या गावाकडे एक म्हण आहे, निनांद्याला 12 बुद्ध्या असतात, ज्याला नांदायचंच नाही तो 12 कारण सांगतो. जर या लोकांचं जर हे कारण असेल तर मग मला सांगा, तृणमूलचं काय कारण होतं, त्या 20 लोकांचं काय कारण होतं? ममता बॅनर्जी तर काळा कोट घालून अगदी कोर्टापर्यंत सुद्धा धावल्या होत्या, त्यांचं काय कारण होतं? अरविंद केजरीवाल तर स्वतः जेलमध्ये जाऊन आले, मग त्यांचं काय कारण होतं? पवार साहेब तर अगदी दादा गेल्यानंतर